हॅलो फ्रेंड्स, टीनाज किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत तरीही अजिबात तेलकट न होणारी शंकरपाळी कशी करायची ते बघणार आहोत। अगदी नवशिके जरी असाल तरी अशी दुप्पट तिप्पट फुलणारी आणि भरपूर लेयर सुटलेली शंकरपाळी तुम्ही पहिल्याच प्रयत्नात करू शकणार, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी आपल्याला इथे 3 कप मैदा लागणार आहे, तसेच अर्धा कप साजूक तूप, अर्धा कप दूध आणि अर्धा कप साखर। सुरुवातीला एका भांड्यात आपण हे दूध टाकणार आहोत, सोबतच त्यात ही साखर पण टाकायची। याला चांगलं मिक्स करायचं। साखर विरघळेपर्यंत हे गॅसवर आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, याला उकळू द्यायचं नाही। साखर यात आता विरघळली आहे। आता हे दूध पाण्याचं मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं। हे थंड होतंय तोपर्यंत आपण एका परातीमध्ये हा मैदा टाकून घेऊयात आणि नंतर त्यात हे थोडं चिमूटभर मीठ टाकायचं आणि हे मीठ यात आधी कोरडं मिसळून घ्यायचं। आता हे जे आपण तूप घेतलं होतं ते या तडका पॅनमध्ये टाकून याला कडकडीत धूर निघेपर्यंत गरम करून घ्यायचं आणि हे कडकडीत गरम झालेलं तूप या मैद्यावर पूर्ण पसरवून टाकायचं आणि लगेचच चमच्याने ते आधी मिक्स करून घ्यायचं। सुरुवातीला चमच्यानेच ते मिक्स करा, कारण तूप सध्या खूप गरम आहे। असं कडकडीत तुपाचं मोहन टाकल्यामुळे शंकरपाळी एकदम खुसखुशीत तयार होतात। चांगलं आपण याला मिक्स केलेलं आहे। आता हाताने याला चांगलं मिक्स करायचं। हे तूप या मैद्याला पूर्ण व्यवस्थितपणे लावून घ्यायचं। 3 कप मैद्यासाठी फक्त अर्धा कपच तूप घ्या, जास्त घेऊ नका, नाहीतर शंकरपाळी तेलातच विरघळतील। दोन्ही हाताने याला चांगलं चोळून चोळून लावायचं, म्हणजे सगळ्या मैद्याला एकसारखं तूप लागलं जाईल। व्यवस्थितपणे हे तूप या मैद्यामध्ये आपण मिक्स करून घेतलं आहे। याची मूठ केली तर अशी वळली जाते, याचा अर्थ शंकरपाळी एकदम खुसखुशीत तयार होतील। आता हे दूध साखरेचं थंड झालेलं मिश्रण यात थोडं थोडं करून टाकायचं आणि याला चांगलं मळून घ्यायचं। एकदम पण पूर्ण मिश्रण टाकू नका, अंदाज घेत घेत टाकायचं। यात तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार वाढवू पण शकता, पण खूप पण जास्त साखर टाकू नका, कारण यामुळे शंकरपाळी कडक होतील। थोडंसं वाढवलं तर चालेल। असं थोडं थोडं हे मिश्रण टाकून याला घट्टसर असं मळून घ्यायचं, कारण हे मिश्रण जर तुम्ही पातळ केलं तर शंकरपाळी कडक पण होऊ शकतात, म्हणून याला घट्टसरच ठेवायचं। हे पीठ आता मळून झालं आहे, घट्टसरच हे पीठ आपण भिजवलं आहे। हे इतकं 2-3 चमचे दूध साखरेचं मिश्रण इथं शिल्लक राहिलं आहे। आता यावर एक कपडा झाकून 10 मिनिटासाठी हे आपल्याला असंच भिजत ठेवायचं आहे। 10 मिनिटानंतर पीठ आता आधीपेक्षा घट्ट झालं आहे, कारण मैदा असतो तर तो थोडा आकसतो। थोडं याला असंच मळून घ्यायचं, पण घट्ट जरी झालं तरी अजिबात पाणी किंवा दूध यात टाकायचं नाही आणि यातला एक गोळा काढून हाताने त्याला थोडं असं सैल करायचं। असं हाताने सैल केलं की ते लाटायला पण सोपं जातं। हे बघा, असा गोळा याचा आधी करून घ्यायचा आणि आता काय करायचं, याला आधी असं मुसळीने ठेचून घ्यायचं, म्हणजे याचे लेयर्स छान येतात आणि पीठ पण थोडं नरम होतं। शंकरपाळी करताना असं करून बघा, एकदम बेस्ट रिझल्ट मिळतो। अल्टीपल्टी करून 2-3 मिनिटे याला असंच ठेचून घ्यायचं आणि आता याचा गोळा तयार करून घ्यायचा। याला आता लाटून घ्यायचं। याला गोलाकार आकार येणं असं पण गरजेचं नाही, कारण हे पीठ घट्ट असतं, याला क्रॅक्स भरपूर जातात। जर कडेने याला खूपच चिरा जात असतील तर त्या अशा चिकटवून घ्यायच्या। याला जाडच ठेवायचं, कारण शंकरपाळी आपल्याला चांगली फुगू द्यायची आहे आणि एकदम खुसखुशीत करायची आहे। साईडने थोडं दाबत दाबत याला चांगलं लाटून घ्यायचं। खूप क्रॅक्स जातात, थोडं याला प्रेस करायचं आणि साईडने या कडा आहेत तर त्या कट करून घ्यायच्या, म्हणजे शंकरपाळी एकसारख्या आकारात कट होतील। आता याला एकदम थोडंसं लाटून घ्यायचं। याची जाडी तुम्ही बघा, किती जाड मी ही पारी ठेवली आहे, अशीच जाड ठेवायची। आणि आता याला आधी उभे असे कट करून घ्यायचे आणि नंतर मध्ये कट देऊन शंकरपाळी कट करून घ्यायची। हे बघा, अशी इतक्या आकारात परफेक्ट शंकरपाळी तयार होतात। सर्व शंकरपाळी मी इथे तयार करून घेतली आहे। किती सुंदर एकसारख्या आकारात सर्व शंकरपाळी आपण कट करून घेतली आहे।
शंकरपाळी जाडच ठेवा, पातळ ठेवू नका, कारण पातळ ठेवली तर त्याला लेयर्स येणार नाही. अशा प्रकारे आपण इथे सर्व शंकरपाळी तयार करून घेतली आहे. इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि ते मध्यम असं तापलेलं आहे. आता त्यात हळूवारपणे शंकरपाळी सोडायची. थोड्या जास्त जरी सोडल्या तरी हरकत नाही, त्या व्यवस्थित तळल्या जातात. गॅस कमी ठेवूनच या शंकरपाळी तळायच्या. गॅस मध्यम पण नाही करायचा, मंद गॅसवरच तळायचं. थोड्या हलक्या हाताने याला आधी झाऱ्याने असं मिक्स करायचं. शंकरपाळी तेलात आधी चांगली सेट होऊ द्यायची आणि सेट झाली की मग अशी अलटीपलटी ती करायची. जितक्या मंद आचेवर तुम्ही शंकरपाळी तळणार तितके त्याला लेयर्स छान येतील. हळूहळू याचा आता रंग बदलायला लागला आहे. याला हलकासा बदामी रंग यायला लागला आहे. याला लेयर्स सुद्धा आता सुटायला लागले आहे. शंकरपाळी खूप जास्त डार्क रंगावर तळायची नाही, थोड्या फिकट रंगावरच तळायची, कारण बाहेर काढल्यानंतर सुद्धा त्याची कुकिंग प्रोसेस ही 2 मिनिटे तरी चालूच असते. हे बघा, मस्त परफेक्ट रंगावर ही शंकरपाळी तळली गेली आहे. आपण एका झाऱ्यावर ही शंकरपाळी आधी काढून घेऊ, म्हणजे यातलं जास्तीचं ऑइल असेल तर ते निघून जाईल. याचे लेयर्स तुम्ही बघा, बघूनच कळत असेल शंकरपाळी किती खुसखुशीत झाली आहे. आता एका प्लेटमध्ये टिश्यू पेपरवर ही शंकरपाळी आपण काढून घेणार आहोत. याला रंग पण छान आला आहे आणि भरपूर त्याला लेयर्स पण सुटले आहे. आता बाकी राहिलेली सगळी शंकरपाळी आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत. मंद गॅसवरच सगळी शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आहे आणि ही शंकरपाळी पण आपण याच प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. मस्त जिभेवर ठेवताच विरघळणारी आणि अगदी बिस्किटासारखीच खुसखुशीत शंकरपाळी तयार झाली आहे. सांगितलेलं प्रमाण घेऊन ही शंकरपाळी नक्की ट्राय करून बघा. अगदी परफेक्ट रेसिपी आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.